मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. द रिंग अँड लाईटच्या बेधडक चर्चेमध्ये पुनश्च एक बार आपलं स्वागत. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्त सुरुवातीलाच आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंगापैकी एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि क्रांतिकारक प्रसंग म्हणजे त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. हा प्रसंग केवळ सामाजिक न्यायाचा नाही तर त्यांच्या कृतिशील विचाराचा एक मोठा पुरावाच होता. तो पाण्याचा हौद नव्हता तर तो एक माणुसकीचा झराच होता. क्या बात आहे. त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्याची परवानगी नव्हती. उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्याचे हाल अतोनात व्हायचे. मैलोन मैल चालत जाऊन अस्पृश्यांना पाणी आणावे लागायचे किंवा त्यांना कोणाच्या तरी दयेवर विसंबून राहावे लागायचे. 1868 तो काळ होता पाटील साहेब. तर उन्हाळ्याचे दिवस त्यात कठीण होते. त्यावेळेस उन्हाळ्याने जमीन तापली जायची. पाण्यासाठी लोक वणवण करायचे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हे पाहिलं की तहानलेल्या माणसांना केवळ त्यांच्या जातीमुळे पाणी नाकारले जात आहे. ही परिस्थिती पाहून त्यांचे हृदय पिळवटून निघाले आणि त्यांनी कोणताही विचार न करता आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. हे त्यांनी उचललेले पाऊल क्रांतिकारकच होते असं म्हणावं लागेल. कारण त्या काळी हे पाऊल उचलणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच होते. अशा एका महान महात्म्याच्या संदर्भामध्ये जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा आढावा या चर्चेमध्ये घेऊया. या चर्चेमध्ये सुरुवातीलाच मी आपलं स्वागत करतो पाटील साहेब. धन्यवाद. आपले स्वागत आणि आपल्या हजारो प्रेक्षकांचं स्वागत. चर्चा करत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे कार्य आहे ते पाण्याच्या हौदापुरतं आणि अस्पृश्य समाजाला ते मोकळं करून दिलं एवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या कार्याचा जो विशाल वटवृक्ष आहे जगासमोर आदर्श असलेला त्यावर आज चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. नक्की नक्की तो आहेच आहे. फक्त नवीन प्रेक्षकांना, आमच्या नवीन पिढीला महात्मा ज्योतिबा फुले कोण होते हे करण्यासाठी आपण थोडी प्रस्तावना लांबवली. करेक्ट. तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत द रिंग अँड लाईव्हचे मुख्य संपादक पाटील सर. मी सुरुवातीला स्वागत केलेलंच आहे आपलं आणि आता थेट आपण प्रश्नाला सुरुवात करूया. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी उचललेले पहिले पाऊल ही त्या काळातील सर्वात मोठी क्रांती मानली जाते का? खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याच्या अर्ध्या भागातून सुरू होतं. त्यामुळे आपण थोडं पूर्वी जाऊया. ठीक आहे. की महात्मा ज्योतिबा फुले या तरुणानं 18व्या शतकामध्ये क्रांतीची बीज का रोवली हा एक मूळ महत्वाचा प्रश्न आहे. की त्या काळची जी परिस्थिती होती पूर्णपणानं संपूर्ण देशामध्ये ब्राह्मणांचं, ब्राह्मण विचाराचं, मनुस्मृतीचं, पोथ्याचं, पुराणाचं, आचरणाचं एक साम्राज्य संपूर्ण आपल्या देशामध्ये पुरोहितशाहीचं वर्चस्व, पुरोहितशाहीच पूर्णपणाने होती. भलेही सरकार इंग्रजांचं असलं तरी सुद्धा त्या काळात सुद्धा पुरोहितशाही होती. आणि पुरोहितशाहीकडून जेवढे म्हणून आता बहुजन म्हटले जातात, दलित म्हटले जातात, म्हणजे ब्राह्मणेतर वर्ग जेवढा म्हणून काही होता मध्ये त्यात सर्व जाती, धर्म, पंथ भेद आले, यांचं शोषण होत होतं. यांना अपमानकारक वागणूक मिळत होती. महिलांना किंवा त्या काळातल्या स्त्रियांना त्या चुलीपासून बाहेर पडू दिलं जात नव्हतं. त्यांचं आयुष्य अत्यंत केंद्रित त्या मुलापुरतं आणि चुलीपुरतं केंद्रित करून ठेवण्यात आलं होतं. आणि विवेकवाद नावाचा प्रकारच नव्हता. ब्राह्मणाने सांगायचं आणि बाकी सगळ्यांनी ऐकायचं अशा प्रकारची ती परिस्थिती होती. आणि त्यातून एकाधिकारशाही, त्यातून शोषण, त्यातून अन्याय, अत्याचार, जातीभेद, वर्णभेद, उच्च नीचता अशा प्रकारची पूर्णपणे समाज रचना झालेली होती. आणि अशा समाज रचनेमध्ये अशा या अत्यंत भीषण अशा परिस्थितीला आव्हान देण्यासाठी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले उभे राहिले. आणि गोपाळराव तेही पुण्यामध्ये उभे राहिले. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ज्या पुण्यावर संपूर्ण ब्राह्मणांचं तत्कालीन साम्राज्य होतं. पुणे हे ब्राह्मणांच्या विचारासाठी
ब्राह्मणी वर्चस्वासाठी एकेकाळी ओळखलं जात होतं. आणि अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्योतिबा खंबीरपणे उभे राहिले. पाटील सर, आपल्या नवीन पिढीला माहिती होण्यासाठी आपण विस्ताराने सांगावं की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी का बहाल केली गेली? बघा, आपण हे खरं म्हणजे हा प्रश्न जर उत्तरार्धात आला असता तर तो अधिक सोपा झाला असता. मुंबईच्या एका विराट सभेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केलेलं होतं आणि प्रचंड मोठी कोळेवाडीमध्ये ती सभा भरलेली होती. आणि त्या सभेमध्ये जेव्हा ज्योतिबा बोलायला उभे राहिले तेव्हा उपस्थितांनी महात्मा 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 अशा प्रकारची जयघोष करायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी लागली. परंतु बघा गोपाळराव, आपल्या भारताच्या पौराणिक, ऐतिहासिक आणि वर्तमानाच्या इतिहासामध्ये 3 समाज सुधारकांना खास करून महात्मा ही पदवी मिळालेली आहे. त्यातले पहिले 12व्या शतकामधले महात्मा बसवेश्वर, त्यांची जयंती आहे आता. त्यांनाही आता आपल्याला 1 तारखेला त्यांच्या जयंतीच्या संदर्भात 19 आपल्याला पुन्हा बोलायचं आहे. त्यांना ते महात्मा ही पदवी मिळाली. त्यांच्या नंतर बसवेश्वराच्या नंतर बघा, गौतम बुद्धाच्या नंतर महात्मा बसवेश्वर. बुद्धांनाही महात्मा म्हटलं जायचं, महात्मा गौतम बुद्ध म्हटलं जायचं. बरोबर. म्हणजे गौतम बुद्धाच्या नंतर महात्मा बसवेश्वरांना महात्मा ही पदवी मिळाली. आणि बसवेश्वरांच्या नंतर ज्योतिबा म्हणजे ज्योतिबाला पुन्हा फुलेंना महात्मा ही पदवी मिळाली. आणि फुलेंच्या नंतर महात्मा गांधी त्यांना ही पदवी मिळाली. एकंदर समाज सुधारकांनाच मिळते. इतिहासामध्ये, पुराणामध्ये आपण, रामायण महाभारतामध्ये आपण, मला वाटतं विदुराला महात्मा म्हटलं जात होतं. माझ्या कानावर तोही शब्द आहे की जो विदुर होते राजदरबारामध्ये त्यांना महात्मा विदुर असं म्हटलं जायचं पुराण कथामध्ये. परंतु पुन्हा महात्मा गौतम बुद्धानंतर महात्मा बसवेश्वरानंतर ज्योतिबा फुलेंच्या नंतर महात्मा गांधी, असा हा महात्माचा जो प्रवाह आहे आपल्या भारतीय उपखंडामध्ये अत्यंत महत्वाचा प्रभाव आहे. विद्येविना मती गेली या महात्मा फुले यांच्या प्रसिद्ध ओळींचा आधुनिक शिक्षण व्यवस्थेशी कसा संबंध आला होता? खरं म्हणजे त्या काळात अन्याय होतोय, अत्याचार होतोय, दलित सवर्ण असा भेद होतोय, किंवा बहुजनांच्या किंवा तत्कालीन क्षुद्राच्या कमरेला झाडू बांधला जातोय, गळ्यामध्ये मडकं त्याच्या दिलं जातं, बांधलं जातं की त्याची थुंकी जर रस्त्यावर पडली तर तो रस्त्याला विटाळ होईल, अपवित्र होईल रस्ता, अशा प्रकारची भावना होती. किंवा ज्या रस्त्यावरून तो क्षुद्र चालेल, तो दलित चालेल, तो अस्पृश्य चालेल, तो रस्ता अपवित्र होईल, त्यासाठी तो आपोआप झाडला गेला पाहिजे. किती भयानक आहे, विचार करा किती वाईट आणि तो काळ होता. या काळाचा हे काय एवढं सगळं कशामुळे घडतंय? संस्कृत ही भाषा होती, संस्कृत मधून शिक्षण व्हायचं, धर्मग्रंथ संस्कृत होते, तत्वज्ञान वगैरे काय असतील त्या काळात तर तेही संस्कृत होते. आणि बाकीचे लोक, बहुजन ज्याला आपण म्हणतो किंवा दलित म्हणतो, क्षुद्र म्हणतो तत्कालीन व्यवस्थेमध्ये, यांच्यामध्ये शिक्षणाचा शून्य अभाव, हे शिकतच नव्हते, वंचित होते शिक्षणापासून. आणि मग शिक्षणाचे अधिकार हे फक्त तत्कालीन ब्राह्मणांना होते, वेदांचा अभ्यास करण्याचे अधिकार तत्कालीन ब्राह्मणांना होते, मंत्र म्हणण्याचे अधिकार तत्कालीन फक्त ब्राह्मणांना होते, लग्न लावण्याचे अधिकार तत्कालीन ब्राह्मणाला होते, मृत्यूनंतर त्याला स्वर्गाला पाठवायचं की तिथंच मातीत ठेवायचं त्याचे अधिकार सुद्धा पूर्ण ब्राह्मणाला होते. ज्योतिबानी असा विचार केला की हे का घडतंय, हे का होत आहे, समाज व्यवस्था अशी का आहे नेमकी? तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की विद्येविना मती गेली, ही जी मती गेलेली आहे ही पूर्ण विद्येविना गेली आहे. आणि ही जी मती गेल्यामुळे त्यांनी बाकीच्या कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे हे क्षुद्र जे खचले हे फक्त अविद्येमुळे खचलेले आहेत असं त्यांचं म्हणणं. आणि म्हणून स्त्री शिक्षणाचा जो पाया आहे हा महात्मा ज्योतिबा फुलेने पुण्यामध्ये स्वतःच्या घरापासून सुरू केला, घातला. आणि भिडेवाड्यामध्ये भारतामधली पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली
आणि या बघा किती आपण महात्मा फुले चित्रपट पाहिला असेल, अत्यंत कट करून तो लोकांच्या समोर मांडला. सेन्सॉर तो बोर्डाने. काही चित्रपट ओरिजिनल आहे असं मला आजही वाटत नाही. खरा चित्रपट तो नाहीच आहे. महात्मा फुले आणि त्या व्यवस्थेने त्या काळात त्यांना दिलेला जो त्रास आहे किंवा त्या त्रासाच्या विरोधामध्ये ते ज्या पद्धतीचे लढलेत त्याला खूप काटछाट करून सेन्सॉर बोर्डानं अनेकांचं मन सांभाळत तो चित्रपट आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. परंतु खूप त्रास सहन करावा लागला. शेणाचे गोळे मारले. अरे केवळ शेणाचे गोळे मारून थांबले नाही तर त्यांना दगड खावे लागले. रक्तबंबाळ झाल्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा ते चित्रपटात आपल्याला बघायला नाही मिळणार आहे. अनेक ठिकाणी ते त्याला काटलंय पूर्णपणे. पण तो भाग जरी बाजूला ठेवला, तत्कालीन व्यवस्था तशी होती पूर्णपणे. पुरोहितांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. पुरोहितशाहीच्या विरोधामध्ये बंड केलं आणि मग शिक्षणाचा पाया घातला गेला पाहिजे. बहुजनाची लेकरं शिकली पाहिजे आणि जोपर्यंत बहुजनाच्या लेकरांना अक्षर ओळख होणार नाही, जोपर्यंत बहुजनांच्या महिला शिकणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये समज येणार नाही. मती म्हणजे समज येणार नाही. आणि जोपर्यंत समज येणार नाही तोपर्यंत समाज सुधारणार नाही. अशा प्रकारची संकल्पना त्यांची होती. पाटील सर, आपण पुरोहितशाहीचा वारंवार उल्लेख केलेला आहे. त्या संदर्भात माझा एक प्रश्न आहे. पुरोहितशाहीच्या वर्चस्वाविरुद्ध महात्मा फुले यांनी दिलेला लढा आजही सामाजिक विषमतेच्या संदर्भात कसा पाहता येईल? बघा, पुरोहितशाहीच्या विरोधामध्ये अनेकांनी लढा दिलाय तसा, अनेकांनी. परंतु पेरियार रामास्वामी आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनी पुरोहितशाहीच्या विरोधामध्ये, ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीचा लढा दिला तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याचे परिणाम असे झाले की बहुजन समाज पूर्णपणे शिक्षित होण्यासाठी, समजदार होण्यासाठी, आता यांनी महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळीची सुद्धा सुरुवात केली होती. बरोबर आहे. माझा प्रश्न त्याचा हेतूच काय होता त्या चळवळीचा की तुम्ही सत्य शोधा, विवेकानं प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे, ही त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागची संकल्पना होती. जातीभेद रहित सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, ही संकल्पना होती. आपण जर सगळे एकाच परमेश्वराची जर लेकरं आहोत, महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, तर मग तो ब्राह्मण, हा शूद्र, हा मराठा, हा लिंगायत, हा बौद्ध, हा ख्रिश्चन, ते कुठून आलंय? आपण एका ईश्वराची लेकरं मानतोय ना, तर मग आपल्यात भेद का आहेत नेमके, असा प्रश्न ते त्या काळातल्या व्यवस्थेला विचारत होते पूर्णपणाने. आणि आजच्या परिस्थितीमध्ये बघा, 11 तारखेला ज्योतिबा फुलेंची जयंती आहे, त्यानिमित्तानं आपण चर्चा करतोय. आजच्या या मुहूर्तावर आपण ही चर्चा करतोय. पुन्हा हा देश विज्ञानाकडे न जाता, विवेकाकडे न जाता, पुन्हा त्या जुन्या बुरसटलेल्या विचारसरणीकडे वळायला लागलेला आहे. अशोक खरात प्रकरण आपण पाहिले ना, भोंदूगिरी आपण आता ठिकठिकाणची अनुभवतोय. दवाखान्यात न जाता कुठला तरी अंगारा धुपारा करण्याची पद्धत आजही पुन्हा समाजामध्ये सुरू झाली आहे, हे आपण पाहतोय ना. किंवा ब्राह्मणिझम ज्यांच्यामध्ये आहे, असं वर्चस्ववादी विचाराचं सरकार देशामध्ये स्थापन झालं. आणि त्यामुळं समतेचा जो संदेश आपल्या राष्ट्रामध्ये अनेकांनी दिलेला होता, या समतेच्या संदेशापासून आता आपण दूर चाललेलो आहोत. पुन्हा आता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जन्माची आवश्यकता पूर्णपणे आहे या देशामध्ये, आणि ज्योतिबा समजून घेतले पाहिजे. ज्योतिबा फुले खरं म्हणजे समजूच दिले नाहीत. चित्रपटाच्या माध्यमातून ते समजले असते जर चित्रपट तो जशाच तसा मांडला गेला असता तर. आता राजकीय चर्चा आपल्याला नाही करायची आहे, परंतु पूर्णपणे देशाचे पंतप्रधान सांगतायत की मी ओबीसी आहे आणि ओबीसीच्या कल्याणासाठी मी पूर्णपणे काम करतो. बघा किती विरोधाभास आहे. जर तुम्ही खरेच ओबीसी असता आणि ओबीसीच्या कल्याणासाठी जर तुम्ही काम केलं असतं तर पहिल्यांदा उत्तर भारतामध्ये तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले नेमके काय आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या विचाराचा प्रसार हा रास्त होऊ दिला असता. परंतु उत्तर भारतामध्ये फुले जरा आपल्याला मराठवाड्याला, महाराष्ट्रातल्या माणसाला व्यवस्थित कळतात, परंतु उत्तर भारतामध्ये अजून ते फुलेंचं कार्य तेवढं व्यवस्थित आजही समजत नाही. महाराष्ट्राबाहेर नाही. हा महाराष्ट्र, पण ते हे सरकारची इच्छा नाहीये
की महात्मा ज्योतिबा फुले संपूर्ण देशाने समजून घेतले पाहिजेत, अशी सरकारची इच्छा नसते. केवळ खोटं नाटक काहीतरी दामटून नेण्याचा प्रयोग सुरू आहे. आणि फुले यांच्यावर फुलेंचे उपकार या देशावर किती आहेत त्याचं मोजमाप नेमकं कसं करायचं. ते स्त्रियांच्या बाबतीतच नाही, आपण काहीतरी पटकीने संकुचित करण्याचा प्रयत्न करतो. स्त्रियांच्या बाबतीत तर आहेच आहे, परंतु संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला जो समतेचा संदेश आहे पूर्णपणाने, किंवा जाती व्यवस्थेच्या बाहेर पडून विचार करण्याची जी प्रवृत्ती फुलेंनी आपल्याला दिली ही अत्यंत महत्वाची आहे. त्या काळामध्ये विधवांचे विवाह, कशी वाटते ही कल्पना 18व्या शतकामध्ये, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंनी विधवांचा विवाह केला पूर्णपणाने. किंवा ज्या ज्या म्हणून अनिष्ट प्रथा होत्या, धर्मावर आधारलेल्या प्रथा होत्या, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यावर झालेले अन्याय होते, या सगळ्या गोष्टीला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं. आणि एक फिलॉसॉफर, एक तत्वज्ञ म्हणून ज्योतिबा फुले पुढे आलेले आहेत. सत्यशोधक समाज स्थापन करण्यामागे ज्योतिबांचा मुख्य उद्देश काय होता आणि आजच्या काळात या विचाराची प्रासंगिकता काय आहे? सोपं, हा खूप प्रश्न फार अवघड नाही आणि उत्तर एक फार अवघड नाही. बरोबर. सत्यशोधक या शब्दामध्येच पूर्णपणे टायटल मध्येच उत्तर सुद्धा आपल्याला मिळतं. सत्यशोधक समाजाचं किंवा सत्यशोधक परिवाराचं जे काम होतं हे सत्याच्या शोधाचं काम होतं. असत्य वागू नका, असत्यावर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्यातलं सत्य काय आहे ते शोधा. उदाहरण मी देतो आपल्याला. गावामध्ये आता ग्रामदेवता म्हटलं जातं, चांगला शब्द वापरला जातो, पण त्या काळामध्ये सुद्धा एसाई मेसाई मसोबा वगैरे सारखे दैवत त्या काळामध्ये असायची. गावकुसाच्या बाहेर आणि ती ग्रामदैवत आहेत, ग्रामरक्षक आहेत, अशी संकल्पना त्या काळात होती. आजही थोडीफार आहे. एखादा मुलगा, लहान मुलगा खूप आजारी पडतो आणि मग आजारी पडल्यानंतर 4 आया बाया एकत्र येतात आणि त्याला आपल्या गावचा मसोबा लागलेला आहे आणि त्या मसोबाला एक बकरं कापलं पाहिजे किंवा कोंबडं कापलं पाहिजे, डझनभर अंडी उतरवून टाकली पाहिजेत आणि त्याची पूजापाठ केल्यानंतर ताप उतरेल असं त्या काळात म्हटलं जायचं. हा विधी व्हायचाही, परंतु ताप उतरायचा नाही ना. ताप उतरण्यासाठी एकतर त्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक औषधांचा वापर करावा लागायचा, किंवा जर डॉक्टर उपलब्ध असेल तर डॉक्टरांचंच मेडिसिन त्यावेळेला घ्यावं लागायचं. तेव्हा त्याच्या लेकराचा तर ताप उतरायचा, त्याचा आजार कमी व्हायचा. फुले काय म्हणतात? सत्य शोधा, की मसोबाला कोंबडं अर्पण केल्यानंतर तुमचा ताप जाणार आहे का पॅरासिटामॉल घेतल्यानंतर तुमचा ताप जाणार आहे. या गोष्टीचा विचार किंवा विवेकानं तुम्ही सत्य शोधा आणि तुमची खात्री पटली की पॅरासिटामॉलची एक टॅबलेट जर आपण घेतली तर तो ताप उतरतो, तर हेच सत्य आहे. हे सत्य स्वीकारा आणि जरा कोंबडे बकरे उतरून टाकण्याच्या नादाला लागू नका. पाटील सर, महात्मा ज्योतिबा फुलेंचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. तर या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेले शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम आहेत का आणि त्यातील कोणत्या उपायाची आज गरज आहे? इंग्रजांचं राज्य तेव्हा आपल्या 18व्या शतकामध्ये इंग्रज होते ना. सरकार कोण होतं? इंग्रज होते सरकार. महाराणी विक्टोरिया होती, तिथे बसून ती काय छडी फिरवायची आणि आपला देश चालायचा अशी परिस्थिती होती. आपल्या देशामध्ये इंग्रज राजवट पूर्णपणाने होती आणि इंग्रजांनी देशातली संपूर्ण जी शेती होती या शेतीचं व्यवस्थापन हे तत्कालीन ब्राह्मणांच्याकडे दिलं होतं, ज्यांना महसूल अधिकारी म्हटलं जायचं. पुन्हा आता तिथं ब्राह्मण दिवाणजी म्हटले जायचे. चारा किती वसूल करायचा, किती टक्केवारीचं पीक घ्यायचं, शेतकऱ्याला किती द्यायचं. उदाहरण सांगतो गोपाळराव, तत्कालीन दिवाणजी त्या काळातले, आम्हाला दिवाणजीच म्हणतात, तुम्ही पण दिवाणजीच आहात ना, आता तुम्ही रिंगणचे सुद्धा दिवाणजीच आहात. तत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्याच्या शेतामध्ये 10 क्विंटल इतक्या शेंगा त्या काळात जर निर्माण झाल्या तर दिवाणजी ठरवायचे शेतकऱ्याला किती द्यायच्या दा आणि आपल्याला किती हडप करायच्यात आणि सरकार जमा किती करायच्यात. सांगितलं जातं की 1 थैला शेतकऱ्याला, 1 थैला
सरकारला आणि 8% हडप. दिवाणजी खूप हडप करायचे त्या काळातले. आता नाही, आता तुमच्यासारखे दिवाणजी चांगले आहेत. मग त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप अन्याय व्हायचा. शेतकऱ्याचं दुःख कोणी समजून घ्यायचं नाही. काबाड कष्ट शेतकरी, शेतकऱ्याची पत्नी, शेतकऱ्याचं कुटुंब त्या शेतामध्ये राबायचे. पण उत्पन्नाचा धनी मात्र दुसराच, त्याला अर्धा हिस्सा सुद्धा मिळायचा नाही. अशी अत्यंत बिकट अवस्था होती. आणि म्हणून शेतकऱ्याचा असूड या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत, कशा पद्धतीने शेतकरी जगतोय, शेतकऱ्यांना कशा मदतीची आवश्यकता आहे, सिंचनासाठी सरकारनं काय केलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी केली पाहिजे, पशुधन आणि पशुपालनासाठी सरकारच्या मदतीची काय आवश्यकता आहे, शेतीत मिळालेलं जे धान्य आहे त्याच्यासाठी बाजारपेठ कशी उपलब्ध झाली पाहिजे, किंवा त्याकडे सरकारनं लक्ष कसं दिलं पाहिजे, यावर त्या शेतकऱ्याच्या आसूड मधून, आसूड या शब्दाचा अर्थ चाबूक होतो आपल्याला. कोडा, हिंदीमध्ये त्याला कोडा म्हटलं जातं, आपल्याकडे ते चाबूक म्हणतात. तर त्याच्यामधून त्यांनी सगळ्या व्यथा जे आहेत ते इंग्रज लोकांकडे होता तो चाबूक. तो कोडा ते माणसाला मारायचे. हा, आणि दिवाणजीच्या हातात सुद्धा कोडे होते. आमच्यासारख्या बहुजनाला ते सातत्याने कोडे मारत होते. गोपाळ, मी महत्वाची गोष्ट सांगतो. एकदा काय घडलं बघा, शेतकऱ्यांच्या संदर्भात आपली चर्चा चालू आहे, शेतकऱ्यांचा असूड या संदर्भात चालू आहे. इंग्लंडची ज्या राणी होत्या व्हिक्टोरिया, त्यांच्या सुपुत्राचं लग्न होतं. आणि त्यांच्या सुपुत्राच्या लग्नामध्ये निमंत्रण, जगभरामध्ये निमंत्रण हे पाठवली गेली. महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा त्यांच्या सुपुत्राच्या लग्नाच्या निमंत्रणाला, भोजनासाठी निमंत्रित करण्यात आलं. हे नाही आहे कुठे, आपल्याला खूप त्याचा शोध घ्यावा लागेल वाचण्यासाठी. आणि मग आता महात्मा ज्योतिबा फुलेंना इंग्लंडच्या राणीनं याला बोलवलंय, भोजनाला बोलवलंय लग्नानिमित्त. प्रत्येक देशामध्ये भोज दिलेला होता, तर भारताच्या भोजमध्ये यांना बोलवलं. सगळे अधिकारी सुटा बुटातले, टाय बे घालून, त्यात तसलं काय, त्या डायनिंग टेबल, आता आपण डायनिंग टेबल म्हणतो, त्या काळात मेज म्हटलं जायचं. हा, ते सागवान वगैरे मेज असायचे. आणि मग सगळे लोक बसले असताना महात्मा ज्योतिबा फुलेचं आगमन झालं. फाटकी चप्पल, फाटकं धोतर, फाटका सदरा, वेडा वाकडं मुंडास, फाटका तुटक्या अवस्थेमध्ये ते त्या विवाहाच्या भोजनासाठी उपस्थित झाले. मग सगळे लोक, अधिकारी वगैरे, देशभरातले मोठे मोठे त्या काळातले उद्योजक, त्या काळातले श्रीमंत लोक त्या भोजनासाठी आमंत्रित करण्यात आलेली होती. आणि म्हटले, अरे काय ज्योतिबा, तुम्ही असे कसे आलात? हे इंग्लंडच्या राणीचं प्रीतिभोज आहे आणि देशभरातले अत्यंत नामवंत, जगभरातले नामवंत लोक या भोजनासाठी उपस्थित आहेत सुटाबुटामध्ये. तुम्ही तर शिकले सवरलेले आहात, तुम्हाला चांगली इंग्रजी सुद्धा येते, मग या भोजनासाठी तुम्ही असं का आलात? तुम्ही तर श्रीमंत आहात, तुमच्याकडे खूप चांगलं श्रीमंत होते ज्योतिबा फुले. तुम्ही कसलेही कपडे, तुमचे शेवटचे काय म्हणू आपण, जेवढे महागडे कपडे तुम्ही घालू शकता, तुमची ऐपत होती. आणि हा काय वेश धारण करून तुम्ही आलात? त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंनी इंग्लंडच्या राणीच्या या चिरंजीवाला असं म्हटलं की, तुमच्या मम्मीला जाऊन सांगा, तुमच्या आईला जाऊन सांगा, भारत असा आहे. बघा, भारत असा भारत कसा आहे माझ्याकडे बघा. तुम्हाला जर भारत पाहायचा असेल तर उगाच कुठला तरी एखाद्या नदीचा फोटो बघू नका, एका किल्ल्याचा फोटो बघू नका, किंवा तात्कालीन पुरोहितांना सांगलेला इतिहास पण ऐकू नका. तुम्हाला भारत बघायचा असेल तर माझ्याकडे बघा. असा माझा हा फाटका शेतकऱ्यांचा भारत आहे. शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. मुंडाचा फाटलाय, सदरा फाटलाय, धोतर नीट घालायला नाही, ते ठिकठिकाणी जॉईंट केलंय, पायातली चप्पल फाटकी तुटकी आहे, त्याला खेळे मारलेत. ही आमच्या देशाची व्यवस्था आहे. कृपा करून आपल्या मातोश्रीना, इंग्लंडच्या राणीला हे कळवा. हे कोण सांगताय? महात्मा ज्योतिबा फुले. म्हणून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रती काय कळवळा त्या काळामध्ये होता हे सिद्ध होतं. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे काम केलं, त्यांनी स्वतः शिक्षणाची जी पहिली शाळा काढली, त्याचा किती त्रास त्यांना झाला हे आपण अनेक ठिकाणी ऐकलंय. आपल्या 10-15 मिनिटाच्या चर्चेमध्ये ते होणार नाही, परंतु आपल्या पत्नीला त्यांनी शिक्षित केलं. पहिली शिक्षिका महात्मा ज्योतिबा फुलेने आपल्या पत्नीला केलं आणि तिच्या माध्यमातून आणि फातेमा शेखच्या माध्यमातून पूर्णपणे भारतीय स्त्रियांना शिक्षित केलं. आज ज्या भारतीय स्त्रिया
शिकल्यात ना आणि शिकवतात ना आपल्या सगळ्यांना. ते सगळं श्रेय महात्मा. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले गुरु मानत. या दोन महापुरुषांच्या विचारामधील साम्यस्थळे कोणती आहेत? नाही, बहुजनांचं कल्याण, समता. सर्वात म्हटलं जर तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर समता. आपण एका ईश्वराची लेकरं असू तर तो ब्राह्मण, तो बहुजन, तो दलित, तो क्षुद्र असता कामा नये. संपूर्णपणे समता असली पाहिजे. समाज मनाची पूर्ण समता असली पाहिजे. समतेवर आधारित तत्वज्ञान पूर्णपणाने या दोघांनी आपल्या आयुष्यात काम केलेलं आहे. पाटील साहेब, आता कालमर्यादा असल्यामुळे आपण शेवटचा प्रश्न करूया की महात्मा फुले यांनी मांडलेली माणुसकी आणि समानता ही मूल्ये संविधानाच्या निर्मितीत कशी प्रतिबिंबित झाली आहे? संविधान आपण पूर्ण जेव्हा वाचतो, मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना करत असताना त्यांनी 4-5 गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या असल्या पाहिजे. असं सांगितलं जातं की त्यांनी जगभरातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास केला, धर्मग्रंथाचाही अभ्यास केला, परंतु प्रत्यक्ष लेखणी हातात घेऊन प्रत्येक कलम लिहिताना त्यांनी तथागत गौतम बुद्ध आपल्या डोळ्यासमोर ठेवले असले पाहिजे. महात्मा बसवेश्वर आपल्या डोळ्यासमोर ठेवले असले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आपल्या डोळ्यासमोर ठेवले असले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. आणि म्हणून सर्वांना न्याय देणारं, नैसर्गिक न्यायावर आधारित असलेलं समतेचं ते तत्वज्ञान असतं. हे समतेचं तत्वज्ञान तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून पूर्णपणे दिसून येतं. आणि महात्मा ज्योतिबा फुलेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु म्हणायचे. मला एकूण 3 गुरु आहेत ते म्हणायचे. एक माझे पहिले गुरु आहेत तथागत गौतम बुद्ध, माझे दुसरे गुरु आहेत महात्मा कबीर, त्यांनाही महात्मा हे म्हटलं जातं, कबीरांना सुद्धा. आणि तिसरे आहेत म्हटलं तर आपले ज्योतिबा फुले. तर त्यांचे विचार, त्यांचं समतेचं तत्वज्ञान डोळ्यासमोर ठेवूनच संविधान निर्मिती झाली असली पाहिजे आणि झालीच आहे. तर या संपूर्ण चर्चा आज आपण करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सर्व पैलूवर आपण प्रकाश नाही टाकू शकत आहोत. आपल्याला वेळेचं खूप बंधन आहे. तुम्ही रागावताय मला, आपल्याला वेळेचं खूप बंधन आहे. तुमच्या प्रश्नावळी अजून बरीच आहे. पुन्हा एकदा आपण त्यावर सविस्तरानं एक मुद्दा घेऊन आपण चर्चा करू. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना, या राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण देशातल्या नागरिकांना आम्ही हार्दिक शुभकामना देतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या सर्वांना दिलेला तो समतेचा संदेश आहे, एकोप्याचा संदेश आहे, मानवतेचा संदेश आहे, भेदाभेद रहित व्यवस्थेचा जो संदेश आहे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाचा जो संदेश आहे, तो संदेश आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करूया. आणि आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करूया. अजितकच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा जिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.